कणकवली नळ योजनावरून कलमठ शहराला आज पाणी पुरवठा आजपासून सुरू केलेला आहे. जवळजवळ दर दिवशी 3 लाख लिटर एवढं पाणी हे कलमठ शहराला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आजपासून. खरं तर सध्या पाणी टंचाईसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ज्या गडनदी पात्रावरनं कलमठ योजना अवलंबून आहे त्या ठिकाणी जॅक्वेलकडचं पाणी खराब झालं असल्यामुळे पर्यायी व्यवस्था कलमठसाठी, कलमठ बाजारपेठ असेल, कलमठ बिडियेवाडी असेल किंवा कलमठ शहर असेल, याच्यासाठी ही पर्यायी व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली. खरं तर 6 जानेवारीला कलमठचे ग्रामस्थ धीरज मेस्त्री असतील किंवा त्यांच्या समवेत राजू राठोड असतील, अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी दूषित पाणी गडनदी पात्रामध्ये कणकवली शहरातून त्या ठिकाणी सांडपाणी येतं अशा प्रकारची माहिती दिलेली होती. आम्ही प्रत्यक्ष पाहणी त्या ठिकाणी केलेली होती आणि त्यावेळी एक निर्णय केलेला होता की या सांडपाण्याचं थेट गडनदीच्या पात्रामध्ये जाता कामा नये, याच्यासाठी व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतलेला होता. पण त्या ठिकाणी जी मशिनरी आहे त्या कामासाठी ती त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नव्हती, मुख्य नाल्यापर्यंत. कारण आशेमधले ग्रामस्थ आणि कलमठमधल्या ग्रामस्थांच्या अनेक गडगे म्हणा किंवा कुंपणं किंवा तशा प्रकारच्या वाटा नसल्यामुळे हे काम त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेलं होतं आणि म्हणून हे काम आम्ही पुढच्या सीझनमध्ये त्या ठिकाणी जमीन मालकांशी संवाद साधून, आशियातल्या सरपंचांशी आणि तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून, कलमठमधल्या सरपंचांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून तो एक निर्णय आम्ही करू. कारण त्या मुख्य नाल्यावर एक HTP प्लांट 3 MLDचा हा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, ज्याच्यातनं हे सगळं येणारं ड्रेनेज आहे याचं या पाण्याचं शुद्धीकरण होईल आणि थेट सांडपाणी गडनदी पात्रात न जाता ते शुद्ध होऊन शुद्धीकरण करून ते पाणी नदी पात्रामध्ये जाईल, अशा पद्धतीचा एक नगरपालिकेचा प्रयत्न आहे. पण ज्यावेळी ही गडनदीच्या पात्रावरची कलमठची जॅकवेल जेव्हा बंद झाली, नळ योजना बंद झाली, त्यावेळी त्यांना पर्यायी जो मार्ग आहे आणि म्हणून तो पर्यायी व्यवस्था आज त्या ठिकाणी नळ योजनेमधलं कणकवली शहराच्या नळ योजनेतलं पाणी दर दिवशी 3 लाख लिटर एवढं हे त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. जवळजवळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत टाकी भरेल 3 लाख लिटरची. 3 लाख लिटर पाणी हे कलमठला दिलं जाईल. खरं तर कणकवलीच्या नळ योजनेच्या संदर्भामध्ये शेवटच्या 3 महिन्यामध्ये जी पाणी टंचाई होती आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही जवळजवळ एक पाणी आरक्षण करार जलसंपदा विभागाशी आमचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना दरवर्षी या करारामुळे 12 लाख रुपये त्या ठिकाणी नगरपंचायतला कणकवलीच्या त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि त्यामुळे तोही एक खर्च आमच्यावर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जे आम्ही आता 3 लाख लिटर पाणी कलमठ शहराला देणार आहोत त्याच्या पाण्याच्या करता लाईट्ससुद्धा त्या निमित्तानं लागणार आहे आणि त्याचंसुद्धा लाईट बिल त्या निमित्तानं येणार आहे आणि ज्या 3 लाख लिटर पाण्याची जसं कणकवली शहरवासीय पाणीपट्टी भरतात त्या पद्धतीची पाणीपट्टीसुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आकारण्यात येईल आणि सगळी पूर्णतः त्याबाबतचा म्हणजे पाणी आरक्षण करार असेल, लाईट बिल असेल आणि पाण्याचं बिल असेल, याचं सगळं त्या ठिकाणी पूर्ण एक हिशोब करून आणि तशा प्रकारचा एक करार कलमठ ग्रामपंचायत आणि कणकवली नगरपंचायत अशा पद्धतीने एक करार त्या ठिकाणी होईल, जेणेकरून अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळी उद्भवेल म्हणजे पाणी पुरवठा कलमठचा बंद पडेल त्यावेळी त्यांना पर्यायी व्यवस्था देण्यासाठी शेवटी कलमठ शहरातल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था पाण्याची व्हावी आणि त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आजपासून 3 लाख लिटर पाणी दर दिवशी हे कलमठला कणकवलीच्या नळ योजनेमधून त्या ठिकाणी सोडलं जाणार आहे. खरं तर याबाबतची जी काय कलमठ ग्रामपंचायतीशी आमची जी बिलाची डिमांड जी आहे, मागणी जी आहे, ती मागणी त्या ठिकाणी कायम राहील आणि त्यांना देणाऱ्या पाण्याबदल्याचा जो मोबदला आहे हा मोबदलासुद्धा त्या ठिकाणी घेतला जाईल आणि तशा प्रकारचा करार कलमठ ग्रामपंचायतशी आणि कणकवली नगरपंचायतशी तसा त्या पद्धतीने केला जाईल आणि एक चांगला पर्याय या निमित्तानं आम्ही आज दिलेला आहे. खरं तर त्यामुळे अनेक कलमठ शहरवासियांना दिलासा या पाण्यामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे.
खरं तर अनेक सरपंच कलमट, मेस्त्री आणि सरपंच आशिये महेश गुरव आणि त्याचबरोबर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक अशी एक बैठक मध्यंतरी झालेली होती. 6 जानेवारीला धीरज मेस्त्रींच्या नेतृत्वाखाली याबाबतचा आवाज कलमटवासियांनी उठवलेला होता आणि म्हणून या सगळ्याच कलमटच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या निर्णयातनं त्या ठिकाणी झालेला आहे आणि आजपासून या पाणी सोडण्याची सुरुवात झालेली आहे. दुपारी 3:30 वाजता त्या ठिकाणी आम्ही कलमटला त्या ठिकाणी पाणी दिलेलं आहे. खरं तर यामुळे कलमट शहराची पाणी प्रश्न आहे, हा पाणी प्रश्न त्या निमित्तानं सुटलेला आहे.